भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचा जनता दरबार जो आहे तो दर गुरुवारी भरतोय। खरं तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ते पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर जोरदार कामाची तयारी जी आहे ते त्यांनी सुरू केली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय संवाद जनतेशी देवज्ञ सेवेशी अशा पद्धतीचा हा त्यांचा जनता दरबार जो आहे तो या ठिकाणी दर गुरुवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात भरतोय आणि जोरदार प्रतिसाद जो आहे या जनता दरबारला मिळताना देखील पाहायला मिळतं। आपल्यासोबत आमदार देवेंद्रजी कोठे आहेत आणि ते या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी दर गुरुवारी जो आहे तो जनता दरबार भरवत असतात। दादा, खरं तर मोठी रीग जी आहे ती मतदारसंघातल्या लोकांची आहे, काय नक्की संकल्पना आहे आपल्या जनता दरबारची, काय सांगा? देवज्ञ लोकसंवाद हा कार्यक्रम आपण मतदारसंघातील व शहरातील लोकांसाठी आयोजित करत असतो। या दिवशी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना मी स्वतः या ठिकाणी उपलब्ध राहून भेटून त्यांचे जे काही समस्या असतील त्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन करणं असेल किंवा त्यांना माझ्या पत्राची आवश्यकता असतील तर ते पत्र याच ठिकाणी त्यांना तातडीने देऊन त्यांचे कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो। फक्त लोक आपल्याला आले, भेटले, आपण ऐकून घेतलं आणि त्यांना पत्र दिले इतक्यावरच न थांबता आता आज हा देवज्ञ आपला 13वा आहे, तर मागच्या आजपर्यंत दिलेल्या पत्रांचा फॉलोअप घेऊन त्यापैकी किती कामं पूर्ण झाली आहेत किंवा काही कामं काही त्रुटींमुळे जर अडत असेल तर त्या कामांचं सुद्धा आपण आपल्या ऑफिसच्या टीम सातत्याने फॉलोअप घेते आणि या फॉलोअपच्या कार्यपद्धतीमुळं अनेकांची कामं कमी वेळेत मार्गी लागल्यामुळं लोकांचा विश्वास आपल्या ह्या देवज्ञ जनता दरबारावरती लोकसंवादावरती वाढलेला आहे। त्यामुळं गर्दी अगदी सकाळपासूनच असते। 11 ते 2 आपण जरी वेळ दिलं तर सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत मी या ठिकाणी उपलब्ध होऊन लोकांचे कामं या ठिकाणी पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करत असतो। खरं तर कोणत्या पद्धतीची कामं, कारण अनेक वेगवेगळ्या अडचणी लोकांच्या असतात, पण कोणत्या पद्धतीची कामं साधारणपणे आपल्याकडे येतात आणि त्याचा कसा निपटारा होतो? काय महापालिका स्तरावरची कामं असतील, काही रस्ते, रोड, ड्रेनेज, लाईट, नवीन निधी मार्गी लागणं, कामं मेंटेनन्सची होणं किंवा शैक्षणिक दृष्टिकोनात त्यांच्या कुठं प्रवेशाला काय अडचण आली असेल, डॉक्युमेंट्स व्हॅलिडेशनच्या बाबतीतलं वगैरे असतील, पोलीस प्रशासनाच्या बाबतीत असतील, दवाखान्याच्या बाबतीत असतील, विशेषतः काय त्यांच्या उपचाराला काय निधी लागत असतील त्या निधीच्या अनुषंगाने किंवा काय दवाखान्यांना बोलण्यासाठी अशा सर्व स्तरातले लोक आजच्या दिनी आपल्याशी भेटतात आणि आपण त्यांचे कामं पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करतो। खरं तर सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली, त्यानंतर आता सोलापूर मुंबई विमानसेवेच्या VGF जो फंड आहे तो देखील परवा मंत्रिमंडळात त्याला मान्यता मिळालेली आहे। तुमचा फॉलोअप त्याच्यासाठी होता, कशा पद्धतीचा फायदा आता या VGF जी मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता मिळाली, काय फायदा होईल आणि काय? सोलापूरची कनेक्टिव्हिटी भारतातल्या मेट्रो शहराशी व्हावी अशी अनेक वर्ष सोलापूरकरांची मागणी होती। गोव्याला तर विमान सुरूच झालेलं आहे, परंतु मोठ्या मेट्रो सिटीला होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील होतो। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, पालकमंत्री गोरे साहेब असतील, यांचा सातत्याने मुंबईची विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी प्रयत्न होता। परंतु विमानसेवा फक्त सुरूच न करता ती दीर्घकाळ टिकली पाहिजे या अनुषंगाने VGF फंडिंगला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली। जवळपास 18 कोटी रुपयाची तरतूद यासाठी महाराष्ट्र शासनाने कालच्या कॅबिनेटमध्ये ठेवलेली आहे। त्यामुळं मला खात्री आहे की लवकरच कदाचित ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही विमानसेवा सुरू होईल आणि ती दीर्घकाळ टिकेल आणि यातनं अनेक मोठ्या कंपनीज, विशेषतः IT कंपनी सोलापुरात व्हावी अशी जे तरुणांची मागणी आहे, ह्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे पूरक ठरणार आहे। परदेशातनं लोक सोलापूरला कनेक्ट झाल्यामुळं अनेक पर्यटकसुद्धा आपल्या धार्मिक पर्यटनासाठी सोलापूरला जलद पद्धतीने येऊ शकतील करून। दादा, खरं तर गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी शहरातल्या काही भागांमध्ये येताना पाहायला मिळते, तर काय प्रशासनाने या संदर्भातली काही भूमिका प्रशासनाची काय आहे आणि आपण काही प्रशासनाशी संवाद साधला का? काय अडथळे आहेत, कशामुळे हे सर्व गोष्टी निर्माण होतात? मी स्वतः सोलापूरचे महापालिकेचे आयुक्त ओंबासी साहेब असतील, अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब असतील, सिटी इंजिनियर अकोलकर मॅडम असतील, यांच्याशी पर्सनली टचमध्ये आहे, फॉलोअप घेत आहे। ज्या भागात ही अतिवृष्टीमुळं घरांमध्ये पाणी आले तो माझा जुना नगरसेवक असलेला भाग आहे, त्यामुळं मला काय तिकडच्या मागच्या 10 वर्षातला एक्सपिरियन्स आहे, मी तो त्यांना सजेस्ट केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या नाल्याचे साफसफाई किंवा खोलीकरण करणं, रुंदीकरणासाठी प्रशासन काम करत आहे। हिप्परगा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळं जी जुनी आदिला नदी जी बंद झालेली होती, जिला ओढ्याचं रूप आलं होतं, ती पुन्हा नदीप्रमाणे प्रवाहित झालेली आहे। त्याचबरोबर अवंतीनगरचा स्पर्श हॉस्पिटलचा नाला हे सुद्धा देगाव मार्गे सीना नदीला जाऊन मिसळतं आणि सीना नदीला सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ह्याचं हेडिंग वाढून या जवळच्या यशनगर असतील, अवंती
क्रांतीनगर, आळलेनगरमध्ये आणि गणेशनगरमध्ये पाणी गेलेलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, पाणी ओसरलेलं आहे. परंतु काल जर जास्त पाऊस रात्रभरात जर झाला असता तर लोकांना शिफ्टिंग करण्याची सुद्धा व्यवस्था महापालिकेने पर्याय म्हणून ठेवलेली होती. परंतु सुदैवाने तशी वेळ प्रशासनावरती आलेली नाही. खरं तर महापालिका सातत्याने दरवर्षी दावा करते की जी कामं आहेत पावसाळी कामं ती झालेली आहेत, पण दुसरीकडे कुठेतरी अतिक्रमण जे आहे या भागातलं, ओढे असतील, नाले असतील किंवा नदी असेल, याच्यावरचं अतिक्रमणसुद्धा वाढलेलं आहे ना, त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात काय ॲक्शन महापालिका घेणार आहे का? निश्चितच प्रशासनासोबत नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की नाल्याच्या परिसरात गरज घेऊन नयेत, त्या ठिकाणी वस्त्या वसल्या नाही पाहिजे. काही पूर्वी अनेक वेळा आपण बघतो की नाले वळवण्यात आलेले आहेत आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि मागच्या 20-25 वर्षापासून हिप्परगा भरायचा प्रमाण नसायचा, त्यामुळे ह्या गोष्टी कधी जाणवल्या नाही. पण मागच्या 5-7 वर्षात आपण पाहतोय की दुसऱ्यांदा हिप्परगा तलाव भरल्यामुळं त्याचं जे ओव्हरफ्लो आहे ते ओव्हरफ्लो आल्यामुळं हा त्रास त्या विशिष्ट भागाला होतो. आम्ही प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की लाँग टर्म पुढचा विचार करून याचं नाला रुंदीकरण करणं आणि ह्याचं पाणी थेट नदीकडं कसं व्यवस्थित फ्लोमध्ये जाईल या अनुषंगाने काम करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. तर आपण पाहतोय की हे होते आमदार देवेंद्र कोठे आणि शहरातल्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्याच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं सोलापूर मुंबई विमानसेवा जी आहे ती देखील आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे त्यांचा फॉलोअप देखील या सर्व सेवेसाठी जे आहे महत्त्वाचं ठरलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.